आता आपण डायरेक्ट कंपायलर वरती जाणार आहोत आणि कालचे मी याच्या आधीच्या लेक्चरमध्ये सांगितलेले ते प्रोग्राम्स मी या लेक्चर नंबर 16 L16 म्हणजेच लेक्चर नंबर 16 मध्ये आजच्या लेक्चरमध्ये मी घेणार आहे तुम्हाला. मग या लेक्चरमध्ये आपण प्रोग्राम्स बघणार आहोत. 4 प्रोग्राम बघणार आहोत आपण. एक तर स्ट्रक्चरचा तुमचा, दुसरा इव्हन ऑडचा, तिसरा प्राईम नंबरचा आणि चौथा तुमचा तुमचा रेक्टँगलचा एरिया फाइंड आउट करायचा. रेक्टँगलचा एरिया फाइंड आउट करायचा हा प्रोग्राम बघणार आहोत. तर मित्रांनो, हे प्रोग्राम्स बघण्यासाठी आता हे टाईप करून सांगणार आहे मी तुम्हाला, एक्सप्लेन करून सांगणार आहे. तर त्यासाठी ऑनलाईन कंपायलर वरती जाणार आहोत आपण. GDB नावाचे ऑनलाईन कंपायलर सर्च करायचं आणि त्याच्यावरती क्लिक करायचं. त्यानंतर ह्याला असं खाली घ्यायचं आणि इथं C++ लँग्वेज मध्ये प्रोग्राम लिहायचा आहे ना, मग C++ लँग्वेज सिलेक्ट करायची आणि बिगिनिंग पासून मी तुम्हाला प्रोग्राम सांगणार आहे आजच्या लेक्चरच्या निमित्ताने, लेक्चर नंबर 16. तर मित्रांनो, पहिल्यांदा आपण कोणता प्रोग्राम घ्यायचा? तर पहिल्यांदा आपण इव्हन ऑडचा प्रोग्राम घेऊया. ऑड इव्हन ऑडचा प्रोग्राम घेऊ आपण. तर मित्रांनो, इव्हन ऑडच्या प्रोग्राम मध्ये आपल्याला काय करायचंय, आधी मी एवढ्या लाईन्स घेतो. आता मित्रांनो, आधी हेडर फाइल्स इन्क्लूड करून घ्यायच्या. आपल्या जे काही हेडर फाइल्स आपल्याला लागणार आहेत त्या हेडर फाइल्स इन्क्लूड करून घ्यायच्या. मग C++ साठी मला कोणती हेडर फाईल लागते? हॅश इन्क्लूड IO स्ट्रीम ही हेडर फाईल मला लागते. तर या हेडर फाईलला आपण दोन असं ब्रॅकेट्स मध्ये असं ठेवूया आणि युजिंग नेमस्पेस std आपण टाकूया. युजिंग नेमस्पेस std आणि याला क्लोज करूया. आता मित्रांनो, ही लाईन का म्हणून इन्क्लूड केली तुम्हाला माहिती, कारण की हेडर फाईल आपल्याला यूज करावं लागते कवा? Cout आणि Cin वापरायच्या टाइमाला. ही लाईन का म्हणून इन्क्लूड करून घेतली? std वापरावं लागतं आपल्याला केव्हा? Coutच्या आधी. जर ही लाईन जर लिहिली नाही तर Coutच्या किंवा Cinच्या आधी आपल्याला std असं लिहावं लागलं असतं. म्हणून प्रत्येक वारीच लिहायची गरज पडू नये म्हणून एकदाच लिहिलं ते. जर वर लिहिलं तर एकदाच लिहायची गरज पडते, प्रत्येक वारी लिहिण्याची गरज नाही. आता मित्रांनो, इव्हन ऑडचा तुमचा प्रोग्राम बघा. इव्हन ऑडच्या प्रोग्राम मध्ये काय करायचंय? युजर कडून एक नंबर घ्यायचा आहे आपल्याला. मग इंट मेन फंक्शन घ्या. इंट मेन फंक्शन मध्ये तुम्ही काय करा? युजर कडून एक नंबर घ्या. आणि ते नंबर कशावरती स्टोअर करा? नम नावाच्या व्हेरिएबल वरती. मग नम नावाचा इंटिजर व्हेरिएबल डिक्लेअर करा. इंट नम डिक्लेअर केला. आता युजर कडून मला व्हॅल्यू घ्यायची. आधी मी रिटर्न 0 लिहून घेतो. इथं. आता मला युजर कडून व्हॅल्यू घ्यायची. मग मी काय वापरणार? Cout इन्सर्शन ऑपरेटर आणि युजरला मी मेसेज देणार. मेसेज कशात देते? डबल कोटेशन मध्ये. एंटर NUMBER नंबर. एंटर ए नंबर युजरला मेसेज दिला आणि मग Cin ऑपरेटरचा वापर करून त्याला त्या नम वरती स्टोअर करायचं. Cin एक्सट्रॅक्शन ऑपरेटर आणि त्याला त्या नम वरती स्टोअर करायचं. काय नाव आहे व्हेरिएबलचं? नम, NUM. मग मी काय करणार? याला क्लोज करणार. आता मित्रांनो, जेव्हा युजर इथं नंबर एंटर करेल तो नंबर कुणाच्या ह्याच्यावर, कुणा व्हेरिएबल वरती स्टोअर होईल? या नम नावाच्या व्हेरिएबल वरती. मित्रांनो, सी मध्ये मला असं ऍड्रेस लिहावं लागायचं, पण इथं तसं लिहायची गरज आहे का? नाही. मग ही तुमच्या C++ ची जादू आहे. Cout साठी आपल्याला printf लिहावं लागायचं आणि Cin साठी scanf. सेम printf आणि scanf चा यूज आहे इथं. आता मित्रांनो,
मला तुम्ही सांगा, एखादा नंबर इव्हन कधी असतो, एखादा नंबर इव्हन कधी असतो आणि एखादा नंबर ऑड कधी असतो? मित्रांनो, टूचा टेबल माहिती तुम्हाला? टूच्या टेबलमध्ये जे जे नंबर्स येतात, 2, 4, 6, 8, 10, जे बी नंबर्स येतात ते नंबर्स काय झाले हो मित्रांनो? ते नंबर्स इव्हन झाले. आणि जे टूच्या टेबलमध्ये येत नाहीत ते नंबर्स ऑड झाले. हे सिंपल डेफिनेशन मी तुम्हाला सांगितली. पण त्याची ऍक्च्युअल डेफिनेशन काय आहे? कोणते पण नंबर्स हे, आता सपोज मी नंबर एंटर केला 10, युजरने एंटर केला 10 नंबर, युजरने 10 एंटर केला. 10 कशावरती स्टोअर होणार? या नम वरती. मग मित्रांनो, 10 हा टू सोबत डिव्हिजिबल आहे का नाही हे चेक केलं जातं. डिव्हिजिबल आहे का नाही हे चेक केलं जातं. त्यासाठी रिमाइंडर ह्या 2 सोबत जर 10 डिवाइड झाला, रिमाइंडर जर 0 आलं, रिमाइंडर जर 0 आलं तर परफेक्ट डिव्हिजन झालं समजायचं. म्हणजे 2च्या टेबलमध्ये 10 हा प्रेझेंट आहे, म्हणून तो नंबर काय झाला? 10 नंबर काय झाला? इव्हन झाला. आणि जर 2च्या टेबलमध्ये आता युजरने काय केलं असतं? 11 एंटर केला असता, 11, आणि 11 डिवाइड बाय 2, आणि रिमाइंडर जर तुमचं 1 आलं असतं, रिमाइंडर 0 सोडून काही पण आलं असतं, 1, 2 किती पण, मग रिमाइंडर किती येणार? 2 ला 11 सोबत 0 केल्यावर 1 रिमाइंडर येणार. मग 1 जर रिमाइंडर आलं तर मित्रांनो काय होणार? नंबर इज ऑड येणार. कसं काय ऑड येणार? कारण की जर रिमाइंडर 1 आलं म्हणजे परफेक्ट डिव्हिजन झालं का? 11 हा 2 सोबत परफेक्ट डिव्हिजन होतो का? म्हणजे 11 2च्या टेबलमध्ये येतो का? तर नाही मित्रांनो, म्हणून परफेक्ट डिव्हिजन होत नाही. मग 11 कसा आहे? ऑड नंबर आहे. की असं आपल्याला लॉजिक लावायचं आहे. आता ते लॉजिक लावण्यासाठी काय करायचंय? आपल्याला इफ एल्स ब्लॉक लावायचा. इफ एल्स, मग इफ एल्स ब्लॉक लावायचा. इफ एल्स तर तुम्हाला माहिती असेल, जसं की आपण सी मध्ये शिकलो, नम आणि मॉड्युलस ऑपरेटर लावायचं. मॉड्युलस ऑपरेटर काय करतो ते तुम्हाला सगळ्यांना माहिती, रिमाइंडर फाइंड आउट करतो. आता ते तुम्हाला सांगतो. आता या मॉड्युलस ऑपरेटरचा अर्थ काय? नम मॉड्युलस 2, नमची व्हॅल्यू सपोज युजरने एंटर केली 11, आणि नम मॉड्युलस 2 म्हणजे याला डिवाइड करायचं 2 नी, याला 2 नी डिवाइड करायचं. मग मित्रांनो काय येईन आन्सर? 2 5 जा 10. मग मित्रांनो 2 5 जा 10 आलं. रिमाइंडर किती राहिला? 1. मग मित्रांनो हे मॉड्युलस ऑपरेटर काय करतो? रिमाइंडर तुमचा घेतो, रिमाइंडर इथं देतो आउटपुटला. आणि डिवाइड हा ऑपरेटर काय करतो? हा डिवाइड ऑपरेटर, डिव्हिजन साठीचा ऑपरेटर, तो हा नंबर देतो. पण मित्रांनो या नंबरची गरज आहे का आपल्याला? नाही, रिमाइंडरची गरज आहे. जर आपल्याला समजत आहे मित्रांनो, जर रिमाइंडर 0 आलं असतं तर मग काय झालं असतं? 11 हा 2च्या टेबलमध्ये आहे असं समजलं असतं. आपण समजलं असतं नाही, ते जर 0 असतं तर ते कन्फर्मच झालं असतं. मित्रांनो जर 2च्या टेबलमध्ये युजरने एंटर केला असता नंबर 20, तर मित्रांनो 20 10 जा 2 10 जा 20, मग परफेक्ट डिव्हिजन होत आहे. म्हणजे इथं 0 0 येत आहे. रिमाइंडर काय येत आहे तुमचं? 0. मग मित्रांनो जर रिमाइंडर 0 आलं तर इव्हन नंबर असं कन्सिडर केलं जातं, आणि रिमाइंडर जेव्हा 1 येतो तेव्हा ऑड नंबर असं कन्सिडर केलं जातं. म्हणजे 11 हा ऑड नंबर आणि 20 हा इव्हन नंबर असं कन्सिडर केलं जातं. मग मित्रांनो मला सांगा, ह्याच्या थ्रू काय येणार आपल्याला? नंबरचं रिमाइंडर येणार. नंबरचं रिमाइंडर, जो की युजरनी जो नंबर एंटर केलाय त्याचं जर 2 सोबत डिव्हिजन केलं तर रिमाइंडर काय राहतं? ती येणार आहे आपल्याला. मग तो रिमाइंडर जर 0 इक्वल टू 0 असेल, तो रिमाइंडर जर 0 असेल तर मग आपण काय करणार? आउटपुटला नंबर इज इव्हन असं प्रिंट करणार. मग प्रिंट साठी सी आउट इन्सर्शन ऑपरेटर entered number is even, entered number is even. आणि मित्रांनो एल्स ब्लॉक मध्ये काय टाकायचं तुमचं? एल्स ब्लॉक मध्ये जर मित्रांनो तो नंबर इवन नसेल तर तो नंबर काय असेल? ऑड असेल. म्हणजे काय? जर ही कंडिशन ट्रू नाही झाली म्हणजे हे इकडलं जर इक्वल टू 0 नाही झालं तर मग एल्स ब्लॉक एक्झिक्यूट होणार.
आणि हे इकडलं जर हे काय असते रिमाइंडर जर 0 झालं आणि ते जर मॅच झालं कंडिशन काय होणार ट्रू. हे 0 इक्वल टू आहे का 0 पेक्षा इक्वल टू आहे का हो इक्वल टू म्हणजे हा 0 आणि ह्याच्यात जर 0 आला म्हणजे दोन्ही सेम इक्वल टू ऑपरेटरचा तुम्हाला यूज माहिती आपण सी लँग्वेज मध्ये सगळं शिकलेलं आहे त्याच्यामुळे मला एवढं काही जास्ती सांगायची गरज पडत नाही वाटत आहे तुम्हाला कारण की हे प्रोग्राम आपण सी लँग्वेज मध्ये सुद्धा बघितलेले आहेत. आता काय करणार सेम हीच लाईन लिहिणार पण या बारीस काय लिहिणार एंटर नंबर इज ऑड एंटर्ड नंबर इज ऑड असा आउटपुट स्क्रीनला मेसेज देणार. मित्रांनो काय करू आपण इथं नंबर सुद्धा डिस्प्ले करू आणि स्लॅश एन लावा आणि नंबर सुद्धा डिस्प्ले करू आपण स्लॅश एन आणि नंबर सुद्धा डिस्प्ले करू. नंबर डिस्प्ले करण्यासाठी काय करतात इन्सर्शन ऑपरेटर नमची व्हॅल्यू आणि परत मित्रांनो जर नंबर डिस्प्ले करायचा असेल तर परत इन्सर्शन ऑपरेटर नमची व्हॅल्यू. आता मित्रांनो इथं आधी नंबर डिस्प्ले होईल आणि त्यानंतर एंटर नंबर इज ऑड किंवा इव्हन असा आउटपुट स्क्रीनला मेसेज येईल. समजलं मित्रांनो इथं काय होत आहे. आता मित्रांनो मी जेव्हा ह्या प्रोग्रामला रन केलं तर आपला प्रोग्राम सक्सेसफुली रन होणार. हे पहा मित्रांनो आपला प्रोग्राम सक्सेसफुली रन झालेला आहे. एंटर नंबर म्हणायले मग नंबर एंटर करतो मी आधी ऑड नंबर टाकून बघूया आपण. ऑड नंबर काय 11 नंबर टाकला पहा 11 नंबर हा एंटर नंबर इज ऑड आलं का आउटपुट स्क्रीनला ऑड आलं. आता हे चिटकून का दिसत आहे नम कारण की इथं आपण काही टाकलेलं नाही इक्वल टू असा गॅप द्या आता पहा इथं पण गॅप आला. आता काय करू ऑड नंबर एंटर करू. ऑड नंबर काय होता 20 पहा सॉरी इव्हन नंबर एंटर करू. इव्हन नंबर काय होता 20 आणि एंटर नंबर इज इव्हन असा आउटपुट स्क्रीनला मेसेज येणार मित्रांनो. मग ते कसं होत आहे या प्रोग्रामला कसं समजत आहे की हा नंबर युजरने एंटर केलेला इव्हन आहे की ऑड आहे. मित्रांनो तो युजरनी एंटर केलेला नंबर त्याचं डिव्हिजन परफॉर्म होते बॅकग्राऊंडला त्याचं डिव्हिजन. सपोज युजरनी 8 नंबर एंटर केला युजरनी 8 नंबर एंटर केला आउटपुट स्क्रीनला. आता तुम्हाला माहिती मला माहिती 8 नंबर हा काय आहे इव्हन नंबर आहे. 8 नंबर हा 2 सोबत डिवाइड होणार पण ह्या प्रोग्रामला माहिती नाही ना इव्हन नंबर हा 8 ऑड नंबर इव्हन नंबर आहे म्हणून 8 नंबर हा इव्हन ऑड नंबर आहे म्हणून सॉरी इव्हन नंबर आहे म्हणून. तर मित्रांनो हे पहा नम आणि ह्याचा उपयोग काय होणार म्हणजे नमची व्हॅल्यू 8 त्यानंतर मॉड्युलस ऑपरेटर त्यानंतर 2 त्यानंतर इक्वल टू 0. आता मित्रांनो आपण ही गोष्ट सॉल्व्ह करू ही 8 मॉड्युलस 2 इथं पहा ह्या बॉक्समध्ये सॉल्व्ह करतो 8 मॉड्युलस 2 म्हणजे 2 4 जा 8 राईट परफेक्ट डिव्हिजन झालं म्हणजे रिमाइंडर काय आला 0. मग रिमाइंडर इथं येईल मित्रांनो ह्या 8 मॉड्युलस 2 च्या जागी हा रिमाइंडर इथं येईल. मग मित्रांनो इथं हा रिमाइंडर आला म्हणजे 0 आला इथं 8 मॉड्युलस 2 च्या जागी 0 इक्वल टू 0 कंडिशन काय झाली ट्रू झाली. कंडिशन ट्रू झाल्यावर कोणता ब्लॉक एक्झिक्यूट करतो इफचा ब्लॉक. आणि मित्रांनो जर युजरनी एंटर केलेला नंबर हा 11 असेल तर मग काय होणार 11 मॉड्युलस 2 होणार. 11 मॉड्युलस 2 इक्वल टू आहे का नाही कोणासोबत 0 सोबत चेक केलं जाणार. मग 11 मॉड्युलस 2 काढा 11 मॉड्युलस 2 चं काढा तुम्ही नाही काढायचं बरं का एक्झाम मध्ये ते फक्त मी तुम्हाला समजून सांगण्यासाठी करत आहे. 2 5 जा 10 आणि रिमाइंडर किती राहील 1. मग मित्रांनो हा रिमाइंडर 1 हा इथं 11 मॉड्युलस 2 च्या जागी येणार 11 मॉड्युलस 2 च्या जागी रिमाइंडर 1 आला आणि त्यानंतर हे पहा पुढचं सगळं लिहिलं ॲज इट इज. मग 1 हा इक्वल टू आहे का 0 म्हणजे 1 हा 0 आहे का नाही कंडिशन काय झाली फॉल्स. मग कंडिशन फॉल्स झाल्यावर काय होणार एक्झिक्यूट एल्स ब्लॉक मध्ये काय एंटर नंबर इज ऑड. मग समजलं मित्रांनो कसा प्रोग्राम रन होत आहे आणि कसा प्रोग्राम झाला. ह्या प्रोग्रामचा स्क्रीनशॉट तुम्ही घ्या किंवा हा प्रोग्राम लिहून घ्या
आणि तुम्ही याच्यासारखीच प्रोग्राम प्रॅक्टिस करून बघा. तुम्ही स्वतः प्रॅक्टिस केल्याशिवाय तुम्हाला प्रोग्राम समजणार नाही आणि येणार सुद्धा नाही तुम्हाला प्रोग्राम. त्यासाठी तुम्ही स्वतःची प्रॅक्टिस महत्वाची आहे. चला तर आता एरिया ऑफ रेक्टँगल फाइंड आउट करू आपण. नेक्स्ट प्रोग्राम काय घेऊ आपण आता आपण एरिया ऑफ रेक्टँगल. एरिया ऑफ रेक्टँगल. तर रेक्टँगलचा एरिया फाइंड आउट करण्यासाठी रेक्टँगलचा फॉर्म्युला तुम्हाला माहिती असला पाहिजे. रेक्टँगलचा फॉर्म्युला काय आहे? एरिया इज इक्वल टू लेंथ इंटू ब्रेथ. हा रेक्टँगलचा फॉर्म्युला आहे. मग मित्रांनो एरिया इज इक्वल टू लेंथ इंटू इंटू म्हणजे मल्टिप्लिकेशन ब्रेथ. रेक्टँगलचा एरिया काय कशावरती डिपेंड असतो? त्याचा फॉर्म्युल्यावरती. मग एरिया फाइंड आउट करण्याचा फॉर्म्युला काय आहे? लेंथ इंटू ब्रेथ इज इक्वल टू एरिया. मग मित्रांनो हाच लॉजिक आपल्याला वापरून एरिया ऑफ रेक्टँगल फाइंड आउट करायचा आहे. आता मी हे सगळं डिलीट करतो. बाकीचं स्ट्रक्चर तर आपलं सारखंच राहणार आहे. आता पहा एरिया ऑफ रेक्टँगल मला फाइंड आउट करायचा आहे. तर मला लागणारे कोणते कोणते व्हेरिएबल्स आहेत त्यांना मी डिक्लेअर करून घेणार. रेक्टँगल फाइंड आउट करायचं ना. मग एरिया कसा असू शकते? पॉइंट मध्ये असू शकते. मग त्यासाठी आपण फ्लोट डिक्लेअर करू. फ्लोट का म्हणून डिक्लेअर करत आहे मी व्हेरिएबल्सला? कारण की पॉइंट मध्ये असू शकते व्हेरिएबल्स. पॉइंट मध्ये एरिया कसा असू शकते? पॉइंट मध्ये. लेंथ. आणखीन एक व्हेरिएबल डिक्लेअर करा तुमचा ब्रेथ. BREADTH. ब्रेथ. इथं स्पेलिंग मिस्टेक झाली काही. लेंथ झालं तुमचा, कॉमा देऊन लगेच ब्रेथ करा. ब्रेथ झाली तुमची. लेंथ आणि ब्रेथ तुम्हाला माहिती रेक्टँगलची कशी असती? लेंथ आणि ब्रेथ म्हणजे हाईट आणि ते हाईट आणि लेंथ सारखंच समजून घ्या. हाईट आणि लेंथ जशी असते तशीच ब्रेथ. आणि तुमचा एरिया शेवटी तुमचा AREA एरिया. कॅपिटल मध्ये नका, स्मॉल मध्येच करा एरिया. आणि याला तुम्ही क्लोज करा. आता मित्रांनो काय काय तुम्ही डिक्लेअर केलं? लेंथ डिक्लेअर केली, लेंथ डिक्लेअर केली फ्लोट मध्ये, ब्रेथ डिक्लेअर केली फ्लोट मध्ये आणि एरिया डिक्लेअर केला. 3 व्हेरिएबल तुम्ही डिक्लेअर केली. आता मित्रांनो तिन्ही व्हेरिएबल वरती तुम्ही युजर कडून व्हॅल्यू घ्या. तिन्ही नाही, 2 व्हेरिएबल वरती. आता युजर तुम्हाला कोणती व्हॅल्यू एंटर करेन? लेंथची आणि ब्रेथची. मग युजर कडून लेंथ आणि ब्रेथ घ्या. त्यानंतर एरिया तुम्ही स्वतः कॅल्क्युलेट करणार. हा प्रोग्राम स्वतः एरिया कॅल्क्युलेट करणार. मग तुम्ही काय करायचं? तुमच्याकडे एवढंच काम आहे की तुम्ही युजर कडून लेंथ आणि ब्रेथ घ्या. मग युजर कडून व्हॅल्यू घेण्यासाठी सी आउट इन्सर्शन ऑपरेटर आणि डबल कोटेशन मध्ये तुम्ही काय देणार? एंटर मेसेज देणार युजरला. एंटर लेंथ ऑफ रेक्टँगल आणि याला क्लोज करणार. आणि युजरनी एंटर केलेली लेंथ हे सी इन या कीवर्डचा वापर करून तुम्ही काय करणार? या लेंथ नावाच्या व्हेरिएबल वरती ती व्हॅल्यू स्टोअर करणार. मग मित्रांनो लेंथ नावाचा व्हेरिएबल लिहा. त्या व्हेरिएबलचं नाव लिहा लेंथ. झाली. मग ही व्हॅल्यू इथं स्टोअर झाली. मग मित्रांनो पहा परत आता लेंथ झाली. आता ब्रेथ घ्या. मग परत सी आउट इन्सर्शन ऑपरेटर एंटर. युजरला परत मेसेज द्या. एंटर ब्रेथ BREADTH ब्रेथ ऑफ रेक्टँगल. परत युजरला मेसेज दिला. इथं /n लावा. /n का म्हणून लावतो? नेक्स्ट लाईनला आउटपुट येण्यासाठी. आता सी इन परत बघा. सी इन आणि सी आउटची किती जोडी महत्वाची. आता ब्रेथ वरती व्हॅल्यू घ्या.
पहा ब्रेथ वरती व्हॅल्यू घेतली. आता मित्रांनो मी इथं स्मॉल बी लिहिलाय, इथं जर बिग बी लिहिला असता मी म्हणजे कॅपिटल बी लिहिला असता तर मला इथं बी कॅपिटल बीच लिहावं लागलं असतं. इथं 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 जर मी कॅपिटल बी लिहिला असता तरी मला खाली बी कॅपिटल बीच लिहावं लागलं असतं. पण जर मी इथं स्मॉल बी लिहिला तर मला स्मॉलच बी लिहावं लागणार. जसं तुम्ही व्हेरिएबलचं नाव डिक्लेअर करता तसंच तुम्हाला इथं द्यायचं आहे मित्रांनो. त्याऐवजी तुम्ही काही दिलं तर तुमचा एरर असा मेसेज आउटपुट स्क्रीनला येईल. आता मित्रांनो एरिया कॅल्क्युलेट करा. एरिया एरिया इज इक्वल टू तुमचा काय आहे, लेंथ इंटू ब्रेथ आहे. LENGTH लेंथ इंटू आणि ब्रेथ आणि याला कॉमा द्या. लेंथ इंटू ब्रेथ. मित्रांनो एरिया तुमचा कॅल्क्युलेट झाला. आता एरिया तुम्ही डिस्प्ले करा. एरिया आउटपुट स्क्रीनला तुम्ही डिस्प्ले करा. मग एरिया डिस्प्ले करण्यासाठी सी आउट. आता एरिया कॅल्क्युलेट झालं हे तर तुम्हाला समजलंय, प्रोग्रामनी कॅल्क्युलेट केला, पण ते एरिया डिस्प्ले करण्यासाठी बी तुम्हाला सी आउट वापरावं लागेल. मग डिस्प्ले करण्यासाठी सी आउट वापरा. आधी काय करा, मेसेज द्या एरिया इज इक्वल टू त्यानंतर परत इन्सर्शन ऑपरेटर द्या आणि एरिया डिस्प्ले करून टाका. आता मित्रांनो एरिया आपण घेतला आणि एरिया आता डिस्प्ले केला तर आपल्याला आता आउटपुट स्क्रीनला काय यायला पाहिजे, याचा एरिया यायला पाहिजे. कशाचा, रेक्टँगलचा. /n लावा, /n लावा, /n एरिया. आता पहा, आता जर प्रोग्राम रन केला तर काय होतं बघा. पहा प्रोग्राम सक्सेसफुली रन झालेला आहे. लेंथ एंटर करा म्हणते रेक्टँगलची. लेंथ मी 10 एंटर केली, एंटर दाबला. ब्रेथ मी 20 एंटर केली. आता मला एरिया किती यायला पाहिजे, एरिया मला 200 आला. पहा एरिया 200 आला. तुम्ही क्रॉस चेक सुद्धा करू शकता. लेंथ इंटू ब्रेथ हा तुमचा एरिया असतोय. तुम्ही क्रॉस चेक सुद्धा करू शकता. हे पहा क्रॉस चेक करण्यासाठी मी तुम्हाला लेंथ एंटर करतो आणि ब्रेथ एंटर करतो, इक्वल टू करतो 200. ऍज इट इज 200 आला का आपला एरिया. हो मित्रांनो आउटपुटला 200 असा एरिया आलेला आहे. मग युजर काय करू शकतो, पॉइंट मध्ये सुद्धा एंटर करू शकतो ना. एरिया कशामध्ये असू शकते, पॉइंट मध्ये सुद्धा असू शकते. मग आपण पॉइंटच्या व्हॅल्यू एंटर करू. पॉइंटच्या व्हॅल्यू जरी एंटर केल्या 20.30 आपण एरिया दिला, सॉरी लेंथ दिली आणि 40.60 आपण ब्रेथ दिली. आता पहा 824.18 ऍज इट इज तुमचा आउटपुटला आलेला आहे मित्रांनो. आता हे करेक्ट आहे का नाही ते चेक करूया. काय आहे 20.30 इंटू 40.60 हे पहा 82418 म्हणजे 824.18 असा आउटपुटला एरिया तुमचा आलेला आहे. म्हणजे आपला प्रोग्राम सक्सेसफुली रन झालेला आहे. एरिया ऑफ रेक्टँगल समजलं. आता होमवर्क साठी तुमच्यासाठी एरिया ऑफ सर्कल फाइंड आउट करायचा आहे. πr² असा एरियाचा फॉर्म्युला आहे सर्कलसाठी. रेक्टँगलचा तुम्हाला झाला. आता नेक्स्ट प्रोग्राम घेऊया आपण. एक प्रोग्राम आपण पुढे चलत आहोत. आता याच्या नेक्स्ट प्रोग्राम मध्ये आपण प्राईम नंबरचा प्रोग्राम घेऊया. आपण काय करूया, प्राईम नंबरचा प्रोग्राम घेऊया. PRIME प्राईम नंबर. प्राईम नंबरचा प्रोग्राम घेण्यासाठी आता मी हे सर्व डिलीट करतो. बाकी स्ट्रक्चर तर सगळं सिमिलरच राहणार आहे, फक्त मधले बॉडी बदलणार आहे. आता प्राईम नंबरच्या प्रोग्राम साठी तुम्हाला प्राईम म्हणजे काय ते माहिती असायला पाहिजे. प्राईम नंबर्स म्हणजे काय ते माहिती असायला पाहिजे. मित्रांनो प्राईम नंबर्स असे नंबर्स जे की फक्त स्वतःच्या टेबलमध्ये किंवा 1च्या टेबलमध्ये, एकतर 1च्या टेबलमध्ये किंवा स्वतःच्या टेबलमध्ये म्हणजे nच्या टेबलमध्ये. n म्हणजे स्वतः युजरनी एंटर केलेला नंबर म्हणजे किंवा स्वतःच्या टेबलमध्ये. समजलं. प्राईम नंबर म्हणजे एकतर 1च्या टेबलमध्ये किंवा स्वतःच्या टेबलमध्ये येणे. बाकी त्याच्यामध्ये कोणते पण असते, कोणते पण नंबर्स असते त्याच्या कुणाच्याच टेबलमध्ये न येणे त्यालाच प्राईम नंबर असं म्हटलं जातं मित्रांनो. हे समजत आहे प्राईम नंबर कशाला म्हटलं जातं.
तुम्ही लहानपणापासूनच शिकत असाल, 10वी तुमचं झालं असेल प्राईम नंबर्स कशाला म्हणतात, प्राईम नंबर्स कशाला नाही. आता मी काय करतो, प्राईम नंबर साठी आपल्याला युजर कडून नंबर घ्यावा लागेल. मग नंबर कशात घेणार आपण, इंटिजर मध्ये. मग युजर कडून नम घेतला म्हणजेच नंबर घेतला युजर कडून. आणि मित्रांनो प्राईम नंबर फाइंड आउट करण्यासाठी आपल्याला फॉर लूप बी लागतोय, इफ एल्स बी लागतोय. त्यामुळे लक्ष द्या, प्राईम नंबरचा प्रोग्राम साठी लक्ष द्या, महत्वाचा प्रोग्राम आहे. प्राईम नंबर म्हणजे समजलं ना, जे की स्वतःच्या किंवा वनच्याच टेबलमध्ये येतात, बाकी इतर कुण्याही नंबरच्या टेबलमध्ये येत नाहीत, यांना प्राईम नंबर असं म्हटलं जातं. प्राईम नंबरची तीच डेफिनेशन आहे. आता मित्रांनो युजर कडून नंबर घ्यायचा, मग सी आउट इन्सर्शन ऑपरेटर, परत युजरला मेसेज द्यायचा एंटर ए नंबर. युजर काय करणार, मग नंबर एंटर करणार, याला क्लोज करायचं. मग तो एंटर झालेला नंबर सी इन चा वापर करून, एक्स्ट्रॅक्शन ऑपरेटर वापर करून त्या नम वरती स्टोअर करा. मग मित्रांनो युजर कडून नंबर घेतला, नंबर नम नावाच्या व्हेरिएबल वरती स्टोअर केला, म्हणजे या नम वरती. आता मित्रांनो आता मला काय करायचंय, फॉर लूप यूज करायचं. फॉर लूप का म्हणून मित्रांनो, कारण की 1 पासून ते एन पर्यंत, एन म्हणजे काय, नंबर, एन समजू नका, आता याला NUM समजा, NUM 1 पासून ते NUM नम पर्यंत तुमच्या सगळे मधले जे काही नंबर्स राहतील ते नंबर्स चेक व्हायला पाहिजेत. कशासोबत, प्राईम नंबर, त्या युजरनी एंटर केलेला नंबर हा प्राईम नंबर आहे का नाही त्याच्यासोबत चेक व्हायला पाहिजेत. युजरनी एंटर केला 11 हा प्राईम नंबर आहे का नाही ते चेक झालं पाहिजे. तर मित्रांनो मी आधी प्रोग्राम लिहून घेतो, त्यानंतर मी तुम्हाला प्रोग्रामवर लक्ष द्या. आधी प्रोग्राम लिहून घेतो, मग फॉर लूप यूज करणार. फॉर लूप मध्ये कंडिशन काय देणार आपण, आय हा कुठून सुरुवात करणार, फॉर लूपची 2 पासून का म्हणून, कारण की 1च्या टेबलमध्ये आहे, हे तर 1च्या टेबलमध्ये असणारच. कोणता पण नंबर हा 1च्या टेबलमध्ये येणारच. तुम्ही असा कोणताच नंबर नसेल जी की 1च्या टेबलमध्ये येत नाही. 1च्या टेबलमध्ये 1 2 3 4 5 6 10 सगळे A to Z नंबर 1च्या टेबलमध्ये येतात. मग 1 पासून सुरुवात करायची काही गरज आहे का याची, नाही. मग कशापासून केली आपण, 2 पासून सुरुवात केली, 2 पासून केली. मग त्याच्यासाठी मग 2 पासून सुरुवात केली आपण याच कारणासाठी. मग नम हा तुमचा नम ची कंडिशन देणार आपण. नम हा 1 पेक्षा छोटा असला पाहिजे, म्हणजे 1 पेक्षा नाही, आय पेक्षा छोटा. आय काय, 2 आहे, या 2 पेक्षा कमी चेक केला पाहिजे, म्हणजे नमच्या आधीचे नंबर सगळे चेक केले पाहिजेत. आता नम सपोज तुम्ही एंटर केला 11च्या आधीचे नंबर्स आणि 1च्या नंतरचे नंबर्स. 11च्या आधी किती नंबर्स येतात आणि 1च्या नंतर किती नंबर्स येतात 11 पर्यंत, 1 तर धरायचा नाही, 2 3 4 5 6 7 8 9 10 आणि 11 पण धरायचं नाही, 11 पण धरायचं नाही. मग मित्रांनो 11च्या आधी आणि 1च्या नंतरचे सर्व नंबर सोबत चेक होणार. काय, 11 हा नंबर यांच्या टेबलमध्ये येतय का नाही. जर 11 नंबर यांच्या सगळ्यांच्या टेबलमध्ये आला नाही, तर मग काय होणार, 11 नंबर हा प्राईम असणार. आणि 11 नंबर कुणाच्या बी टेबल मध्ये आला, यांच्यापैकी कुणाच्याही टेबल मध्ये आला, तर 11 नंबर हा नॉट प्राईम असणार, म्हणजे प्राईम नसणार. हे समजलं तुम्हाला. आता पहा मित्रांनो, मग त्याला काय म्हणते देणार, आयच्या लेस दॅन असलं पाहिजे, आयच्या लेस दॅन असलं पाहिजे. नम हा आयच्या लेस दॅन असला पाहिजे. आता आयला प्लस प्लस करीत चालणार आपण, आयला प्लस प्लस करणार, कारण की फॉर लूप पळवायचा आहे ना आपल्याला. आणि याच्यामध्ये मी काय देणार, फॉर लूपच्या बॉडीमध्ये मी काय देत आहे, एक कंडिशन देणार मी. एक कंडिशन कशाची, इफची. इफ मित्रांनो आता मला सांगा 11 नंबर त्या सगळ्या नंबर सोबत चेक होणार, 2 3 4 5 6 7 8 9 10 या सगळ्यामध्ये 11 नंबर आहे का नाही, यांच्या टेबलमध्ये आहे का नाही चेक करणार. मग मित्रांनो
आपण मागच्या इवन ऑडच्या ह्याच्यात काय केलं, 11 नंबर 2च्या टेबलमध्ये आहे का नाही कसं चेक केलं, मॉड्युलस ऑपरेटरचा यूज करून, मॉड्युलस ऑपरेटरचा. जर रिमाइंडर 0 आलं तर 11 नंबर हा 2च्या टेबलमध्ये आहे का, हो असतंय. जर रिमाइंडर 0 आलं तर, रिमाइंडर जर 0 सोडून दुसरं काही बी आलं तर 2च्या टेबलमध्ये असतंय का, 11 नंबर नाही. मग मला सांगा मित्रांनो, तसंच सेम मॉड्युलस 3 करायचं, मॉड्युलस 4, मॉड्युलस 5, मॉड्युलस 6, 11 मॉड्युलस 7, 11 मॉड्युलस 8, 11 मॉड्युलस 9, असं 10 पर्यंत सगळ्या नंबर पर्यंत मॉड्युलस करायचं. मग तेच मॉड्युलस ऑपरेशन सगळ्या नंबरसाठी परफॉर्म करण्यासाठीच आपल्याला इफ ची कंडिशन लावावं लागत आहे. आणि टू सगळ्या ह्याच्यासाठी परफॉर्म करायलाच आपल्याला फॉर लूप लावावं लागत आहे. म्हणजे 2 ला कम्पेअर करणार, 3 सोबत मॉड्युलस होणार, 4 सोबत मॉड्युलस होणार, 5 सोबत मॉड्युलस होणार. मग इथं इफच्या कंडिशन मध्ये काय देणार मी, नम मॉड्युलस आय, म्हणजे आय सोबत मॉड्युलस होणार नमचं. जर ते इक्वल टू असेल, आय सोबत म्हणजे एकदा 2 सोबत होईल, त्यानंतर प्लस प्लस झालं 3 सोबत होईल, त्यानंतर प्लस प्लस झालं 4 सोबत होईल, कव्हर होणार जर नम हा लेस दॅन आहे तवर, ही कंडिशन ट्रू आहे तवर होणार. मग मित्रांनो तुम्हाला समजलं. मग हे जर इक्वल टू हे जर हे नम जर आयच्या इक्वल टू 0 असेल, म्हणजे कुण्या बी टेबलमध्ये असेल, त्यापैकी कुण्याही टेबलमध्ये असेल, तर आपल्याला आउटपुट स्क्रीनला काय यायला पाहिजे, नंबर इज प्राईम, नंबर इज नॉट प्राईम असं आउटपुट यायला पाहिजे. नॉट प्राईम, कारण की नंबर जर त्यांच्या टेबलमध्ये येत आहे तर नंबर इज नॉट प्राईम असं आउटपुटला यायला पाहिजे. मग मित्रांनो कंडिशन मध्ये देणार NUMBER, नंबर इज नॉट प्राईम, नंबर इज नॉट प्राईम असं आउटपुट स्क्रीनला येणार. आणि आपला प्रोग्राम इथंच रिटर्न 0 करून टाकू, RETURN, रिटर्न RETURN, रिटर्न 0. आता इथं रिटर्न 0 का म्हणून केलं, जर मित्रांनो नंबर इज नॉट प्राईम, जर नंबर प्राईम नसेल तर पुढे चेक करायची गरज आहे का, नाही. पण जर मित्रांनो नंबर प्राईम असेल तर त्याच्यासाठी कंडिशन काय लावायला लागेल आपल्याला, दुसरे इफ एल्स ची कंडिशन लावावी लागेल. मग मित्रांनो मला सांगा, ही रिटर्न 0 इथं का म्हणून ऍड केलं, रिटर्न 0 तर आपण इथं बी ऍड केलं आहे, मग इथं परत ऍड करायची काय गरज आहे. मित्रांनो जर ही कंडिशन ट्रू झाली आणि हे जर एक्झिक्यूट झालं तर मग आपल्याला प्रोग्राम एंड करायचा होता, म्हणजे तिथून पुढे प्रोग्राम चेक होणार नाही, तिथून पुढे जे काय असेल ते एंड होणार. मग रिटर्न 0 झाल्यावर, जर रिटर्न झालं मग नंबर इज नॉट प्राईम असं आउटपुटला येणार आणि तिथून पुढे प्रोग्राम एक्झिक्यूट होणार का, नाही. मग मित्रांनो हे तर झालं नॉट प्राईम साठी. पण जर नंबर प्राईम असेल, म्हणजे नंबर जर कुणासोबतच डिव्हिजिबल झाला नाही, तर मग आपल्याला परत इफ ची कंडिशन लावावी लागेल. इफच्या कंडिशन मध्ये NUM, नम हा ग्रेटर दॅन असला कशापेक्षा, 1 पेक्षा. 1 का म्हणून, कारण की 0 नसेल तर काय असेल, 1 असेल. काय, रिमाइंडर सपोज 0 नसेल तर रिमाइंडर 1 असेल किंवा 1 पेक्षा जास्ती असेल. पण 0 असला तर काय येणार, नंबर इज नॉट प्राईम, आणि 1 असला तर काय येणार, नंबर इज प्राईम असं आउटपुट स्क्रीनला येणार. मग त्यासाठी आपण इफ ची कंडिशन देऊ. मग इथं काय लिहिणार, नंबर इज प्राईम, सी आउट करून नंबर इज प्राईम असं आउटपुट स्क्रीनला लिहायचं, नंबर इज प्राईम. आता मित्रांनो मी जर एवढाच प्रोग्राम रन केला तरी प्रोग्राम रन होईल, आणि एल्स लावून जरी प्रोग्राम रन केला तरी प्रोग्राम रन होईल. बघूया रन होत आहे का, प्रॉब्लेम येत आहे काय. आय डिक्लेअर केला नाही म्हणत आहे, आय ला डिक्लेअर करा, म्हणजे इथं नम सोबत आय ला डिक्लेअर केला, कॉमा देऊन आय ला बी डिक्लेअर करा. असेच मित्रांनो पटपट तुम्हाला सॉल्व्ह करता यायला पाहिजेत. एरर्स काय काय आहे काय नाही लक्षात यायला पाहिजे. पहा 11 हा प्राईम नंबर आहे का, हो. NUM, पहा नंबरची स्पेलिंग चुकली आपली, नंबर इज प्राईम असं आउटपुटला आलेला आहे. NUMBER, नंबर इज प्राईम असं आउटपुटला आलेला आहे मित्रांनो. ते कसं आलेलं आहे मित्रांनो, जर ही कंडिशन ट्रू नाही झाली, तर मग नंबर इज प्राईम असं आउटपुटला येणार. मॉड्युलस काय येणार, मग तुमचा नंबरचा मॉड्युलस काय येणार, 1 किंवा 1 पेक्षा जास्त आला तर मग नंबर इज प्राईम असं आउटपुट स्क्रीनला येणार. आणि एल्स
एल्स जरी लावलं आणि एल्स मध्ये जरी तुम्ही कंडिशन दिली आणखीन एक, जर काही नसेल तर सी आउट इन्सर्शन ऑपरेटर नंबर इज प्राईम असं जरी दिलं तुम्ही चालतंय. हे जरी इफ एल्स ची जोडी जरी लिहायची असती तरी चालते, नाही लिहिली तरी चालते, पण लिहिली तर तुम्हाला सोपं जाईल. नाही लिहिली तरी चालते. जर तुमच्याकडे एक्झाम मध्ये टाइम नसेल तर लिहू नका, आणि जर टाइम असेल तर लिहा. इथपर्यंत तुम्हाला समजलं. आता मी नंबर काय एंटर करतो, 6 नंबर एंटर करतो. 6 नंबर हा प्राईम नंबर आहे का नाही, तर 6 नंबर हा प्राईम नंबर नाही. मग पहा नॉट प्राईम यायला पाहिजे. पहा नंबर इज नॉट प्राईम. कळालं. 6 हा डिव्हिजिबल होत आहे सगळ्या नंबर सोबत. एकदा 2 सोबत होणार, पुन्हा इन्क्रीमेंट ऑपरेटर झाल्यावर 3 सोबत होणार, पुन्हा 4 सोबत होणार, पुन्हा 5 सोबत होणार, असं 5 जणांसोबत होणार. आणि 6 जर कुण्या ह्याच्यात प्रेझेंट असेल, 6 जर कुण्या ह्याच्यात प्रेझेंट असेल तर ही कंडिशन ट्रू होणार. ही कंडिशन ट्रू झाल्यावर आपलं 6 जर कुण्या टेबलमध्ये येत असेल तर ही कंडिशन ट्रू झाली, आणि ही कंडिशन ट्रू झाल्यावर नंबर इज नॉट प्राईम. जर तो नंबर कुणाच्या प्रोग्राम मध्ये येत नसेल तरच तो नंबर प्राईम आहे. कुणाच्या टेबलमध्ये येत नसेल तरच तो नंबर प्राईम आहे. आणि जर तो नंबर कुणाच्या जरी टेबलमध्ये आला तर तो नंबर नॉट प्राईम असतो. हे समजलं मित्रांनो. आता मित्रांनो तुमचा एक महत्वाचा कन्सेप्ट घ्यायचा आता, स्ट्रक्चर इन C++. पहा मित्रांनो 4 प्रोग्राम होत आलेत आपले आता. स्ट्रक्चर इन C++. आता तुम्हाला स्ट्रक्चरचा प्रोग्राम घ्यायचा C++ मधला. मित्रांनो तुम्हाला सीचं स्ट्रक्चर तुम्हाला माहिती, स्ट्रक्ट कीवर्ड यूज करीत होतो आपण. काय, स्ट्रक्ट कीवर्ड सेम सीचा जसा स्ट्रक्चरचा प्रोग्राम आपण लिहित होतो तसा सेम प्रोग्राम आपल्याला लिहायचा आहे. आणि मित्रांनो सी मध्ये जसं आपण स्ट्रक्चर क्लास डिक्लेअर करीत होतो, म्हणजे स्ट्रक्चर आधीच डिक्लेअर करीत होतो, इंट मेनच्या बाहेर स्ट्रक्चर डिक्लेअर करीत होतो, तसंच इथं सुद्धा डिक्लेअर करायचं आहे. आता तुम्ही म्हणत असता सर आम्हाला स्ट्रक्चर का म्हणून सांगत आहेत, आम्हाला तर ते येत आहे. पण मित्रांनो तुम्हाला जर क्लास समजायचा असेल तर तुम्हाला स्ट्रक्चर समजणं आधी गरजेचं आहे. क्लासेस आपल्याला पुढच्या लेक्चरमध्ये बघायचे आहेत. युनिट नंबर 2 मध्ये मी तुम्हाला सांगणार आहे, कारण की त्याच्यात फंक्शन, युनिट नंबर 2 चं नाव काय आपलं, फंक्शन्स आणि कन्स्ट्रक्टर्स. फंक्शन अँड कन्स्ट्रक्टर असं युनिट नंबर 2 चं नाव आहे. मित्रांनो त्याच्यात फंक्शन्स बी आहेत म्हणूनच मी त्या क्लास आणि ऑब्जेक्ट्स, क्लासेस आणि ऑब्जेक्ट्सला त्या युनिटमध्ये ढकललं. त्या युनिटमध्ये का म्हणून ढकललं की क्लासेस आणि ऑब्जेक्ट्स तुमचे त्या युनिटमध्ये त्याचे फंक्शन्स सुद्धा आहेत, फंक्शन्स मेंबर फंक्शन्स सुद्धा आहेत. मग मित्रांनो ही जी स्ट्रक्चर दिसायली, स्ट्रक्चर आपल्याला आधी सॉल्व्ह करावं लागेल. कशा, C++ लँग्वेज मध्ये स्ट्रक्चर कसं असतो ते बघावं लागेल. डॉट ऑपरेटरचा वापर करून कसं स्ट्रक्चरला कॉल केलं जातं, तसंच क्लास बी थोडा सेमच आहे. स्ट्रक्चर आणि क्लासचा डिफरन्स VS वर्सेस स्ट्रक्चर वर्सेस क्लासचा तुम्हाला डिफरन्स तुम्हाला येऊ शकतो एक्झाम मध्ये. किती, 4 मार्कासाठी. पुढच्या लेक्चरमध्ये मी तुम्हाला डिफरन्स बी सांगेन स्ट्रक्चर आणि क्लासचा, आणि क्लास बद्दल बी सांगेन थोडस. तर मित्रांनो काय करा तुम्ही, आता आपण स्ट्रक्चरचा प्रोग्राम लिहू. मग त्याआधी स्ट्रक्चर डिक्लेअर करा. स्ट्रक्चर कुठे डिक्लेअर करतात, या इंट मेन फंक्शन मध्ये की बाहेर, तर बाहेर डिक्लेअर करतात. पहा बाहेर म्हणजे ह्याच्या बाहेर, म्हणजे याच्या खाली. आता मी काय करणार, एक स्ट्रक्चर बनवणार, फ्रूट नावाचं स्ट्रक्चर बनवणार, फ्रूट. मग मी स्ट्रक्चर बनविलंय. कसं स्ट्रक्चर बनवते, स्ट्रक्ट कीवर्डचा वापर करून, STRUCT स्ट्रक्ट. पहा स्ट्रक्ट कीवर्डचा वापर करून मी स्ट्रक्चर बनवलं. काय नाव, त्या स्ट्रक्चरचं नाव काय द्यायचं, फ्रूट, FRUIT फ्रूट. फ्रूट नावाचं स्ट्रक्चर मी बनविलं, आणि या स्ट्रक्चरची हे स्ट्रक्चर मी बनविलं आता. आणि या स्ट्रक्चरला क्लोज सुद्धा करावं लागतं बरं का मित्रांनो. हे बाकीच्या फंक्शन सारखं नसते, याला क्लोज सुद्धा करणं गरजेचं आहे. नाही केलं तर तुम्हाला एरर येऊन जाईल. आणि तुम्ही या स्ट्रक्चरचा ऑब्जेक्ट S1 नावाचा ऑब्जेक्ट इथं सुद्धा लिहू शकतो, पण इथं लिहायचं का नाही, कुठं, इथं डिक्लेअर करायचंय. त्याच्या 2 पद्धती आहेत, एक तर तुम्ही इथं डिक्लेअर करू शकता किंवा इथं डिक्लेअर करू शकता. दोन्ही मध्ये तुमचा प्रोग्राम रन होतो. आता स्ट्रक्चर मध्ये आपल्याला एक स्ट्रक्चर डिक्लेअर करायचे. काय, कशाचं स्ट्रक्चर डिक्लेअर करायचे, व्हेरिएबल्सचं स्ट्रक्चर डिक्लेअर करायचे.
मित्रांनो आता फ्रूट क्लासचे व्हेरिएबल्स कोणते कोणते घेऊया आपण. फ्रूटचं नाव घेऊया. मग नावसाठी आपण स्ट्रिंग घेऊया. स्ट्रिंग नेम. आता मित्रांनो नेम, स्ट्रिंग नेम STRING स्ट्रिंग. आता मित्रांनो तुम्ही म्हणत असाल नेम घेतला आपण आणि स्ट्रिंग घेतली. आता ह्याचं आणखीन काय घ्यायचं. फ्रूटची प्राइस कशामध्ये घेतो आपण, फ्लोट मध्ये. फ्लोट मध्ये प्राइस घेतली आपण. आणखीन काय घेऊ, कलर, फ्रूटचा कलर स्ट्रिंग मध्ये कलर. स्पेलिंग चुकली असेल तरी जाऊ द्या, काय नाही, तुम्ही समजून घ्या, मी डिक्टेट बरोबर करत आहे. तर मित्रांनो कलर घेतला आपण फ्रूटचा, प्राइस घेतली आणि नेम घेतलं. नेम काय आहे, स्ट्रिंग म्हणजे कॅरेक्टर म्हणजे स्ट्रिंग मध्ये स्टोअर करू शकतो. कलर काय आहे, एक वर्ड आहे, वर्डला आपण स्ट्रिंग मध्ये स्टोअर करू शकतो. आता तुम्ही म्हणत असताना सर तुम्ही स्ट्रिंगच का घेतलं, CHAR कॅर का घेतलं नाही. तर मित्रांनो कॅर बी घेऊ शकतो, पण जेव्हा तुम्ही कॅर घेता तेव्हा तुम्हाला इथं साईज डिफाईन करावी लागते. त्या नमची साईज 20 म्हणजे किती 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 एलिमेंट्स त्याच्यात बसतात, म्हणजे किती लेटर्स त्याच्यात बसतात, लेटर्स. आता ह्याची साईज मी 20 दिली तर नेम नावाचा ॲरे बनेन आणि त्याची साईज मला 20 भेटेन. त्यामध्ये मी 20 कॅरेक्टर्स मी इनपुट देऊ शकतो. पण जर मी स्ट्रिंग डिक्लेअर केलं, याला जर मी स्ट्रिंग डिक्लेअर केलं असतं, जसं आता या कलरला केले, मग जर मी स्ट्रिंग डिक्लेअर केलं असतं तर मला साईज द्यायची गरज होती का. साईज याला अनलिमिटेड राहते, तुम्हाला जेवढे सेंटेन्स एंटर करायचे तेवढं सेंटेन्स तुम्ही तिथे एंटर करू शकता. साईज अनलिमिटेड राहते स्ट्रिंग मध्ये. कळाला तुम्हाला स्ट्रिंग आणि कॅरचा फरक. कॅर मध्ये तुम्हाला साईज अशी 20 साईज अशी द्यावं लागते आणि स्ट्रिंग मध्ये साईज द्यायची गरज नाही. मित्रांनो तुम्हाला डिफरन्स कळाला. मग आता मला साईजची गरज नाही, कारण की युजर कोणत्याही साईजने एंटर करू, मला तो प्रोग्राम इफिशियंट पाहिजे. जर तुम्हाला तुमचे टीचर्स म्हणत असतील साईज कॅर थ्रू प्रोग्राम सॉल्व्ह करा, तर तुम्ही कॅर थ्रू करा. सांगितलंय मी तुम्हाला कॅर थ्रू कसं करायचं. आता मित्रांनो तुमचं स्ट्रक्चर डिक्लेअर झालं. आता स्ट्रक्चर तुमचं डिक्लेअर झालं, याला जरा वर घ्या तुम्ही, जेणेकरून विजिबिलिटी राहील. आता इंट मेन मध्ये तुम्ही तुमच्या स्ट्रक्चरला डिफाईन करायचं, स्ट्रक्चरचा ऑब्जेक्ट बनवायचा. स्ट्रक्चरचा ऑब्जेक्ट कसं बनवतात, स्ट्रक्चर नेम आणि स्ट्रक्चरचा ऑब्जेक्ट हा त्याचा सिंटॅक्स आहे. स्ट्रक्चर नेम आधी लिहा. स्ट्रक्चर नेम काय आहे, फ्रूट. स्ट्रक्चर नेम फ्रूट आहे. मग मी फ्रूट लिहिलं. फ्रूट नावाचा F1 ऑब्जेक्ट बनविला. F1 नावाचा ऑब्जेक्ट बनविला. मग मित्रांनो हे काय आहे, F1 काय आहे, F1 हा ऑब्जेक्ट आहे. कुणाचा, फ्रूट नावाच्या क्लासचा. F1 हा ऑब्जेक्ट आहे. मित्रांनो ऑब्जेक्ट तुम्हाला समजायला ऑब्जेक्ट काय राहतात, हे F1 F2 F3 एक स्मॉलेस्ट इन्स्टंट असतो क्लासचा. या फंक्शनचा, या स्ट्रक्चरचा स्मॉलेस्ट इन्स्टंट म्हणजे त्याचा ऑब्जेक्ट असतो. आता मित्रांनो जेव्हा तुम्ही क्लास बघता तेव्हा तुम्हाला ऑब्जेक्ट सुद्धा बघायचा आहे, क्लासचा असं डिक्लेरेशन सुद्धा बघायचं आहे. म्हणूनच मित्रांनो स्ट्रक्चर तुम्हाला आधी एक्सप्लेन केलं मी, कारण की तुम्हाला जर स्ट्रक्चर आधी एक्सप्लेन झालं, स्ट्रक्चर जर समजलं तर तुम्हाला क्लास समजाय इझी जाईल. कारण की याच्यात पण आपल्याला ऑब्जेक्ट वापरायचा आहे आणि क्लासमध्ये पण आपल्याला ऑब्जेक्ट वापरायचा आहे. म्हणून मी तुम्हाला आधी स्ट्रक्चर सांगत आहे. म्हणजे पहा मित्रांनो तुमचं प्रत्येक प्रोग्राम हा दुसऱ्या प्रोग्रामवरती डिपेंड आहे. माझं प्रत्येक लेक्चर ह्या दुसऱ्या लेक्चरवरती डिपेंड असतो मित्रांनो. आता युजरला मेसेज देणार आपण की युजर तू काय कर, एंटर कर नाव फ्रूटचं, त्यानंतर प्राइस एंटर कर आणि त्यानंतर कलर एंटर कर फ्रूटचा. मग मी काय करणार, युजरला मेसेज देणार आउटपुट स्क्रीनला. पण युजर काय करणार, युजर नेम टाकणार. युजरला मेसेज द्या आधी, एंटर नेम ऑफ फ्रूट, मग तो फ्रूटचा नेम एंटर करणार. मग तो एंटर केलेला नेम सीन आणि एक्सट्रॅक्शनचा ऑपरेटरचा यूज करून नेम नावाच्या व्हेरिएबल वरती टाकून द्या. आता
नेम घेतला आपण, नेम घेतला. आता इथं आपल्याला फ्लोट घ्यायचा आहे, फ्लोट म्हणजेच प्राइस घ्यायची आहे. मग यालाच मी कॉपी पेस्ट करू शकतो, यालाच मी ऍज इट इज कॉपी पेस्ट करू शकतो. आणखीन एकदा कॉपी पेस्ट करू शकतो, कारण की कलर बी घ्यायचा आहे ना आपल्याला, प्राइस बी घ्यायची. मग मित्रांनो इथं मला चेंजेस काय करावं लागते, एंटर प्राइस असंच टाकावं लागेल मला मित्रांनो. आणि इथं मला चेंज काय करावं लागेल, व्हेरिएबलचं नाव चेंज करावं लागेल, प्राइस. इथं मी काय चेंज करणार, कलर. इथं मी काय करणार, त्या व्हेरिएबलचं नाव कलर. आता मित्रांनो पहा, युजर जेव्हा एंटर करेन, आता इथं स्लॅश एन लावा. स्लॅश एन का म्हणून लावतो, कारण की नेक्स्ट लाईनला आउटपुट यावं म्हणून. स्लॅश एन जर नाही लावलं तर काय होतं ते तुम्हाला सर्वांना माहितीच आहे. आता मित्रांनो युजरनी एंटर केली फ्रूट नेम, फ्रूट एंटर केला, फ्रूटचं नाव एंटर केलं. त्यानंतर युजरने एंटर केलं प्राइस, प्राइस वरती तो स्टोअर होईल. त्यानंतर कलर, त्यानंतर कलर वरती स्टोअर होईल. आता मित्रांनो आपल्याला आउटपुट स्क्रीनला फ्रूटची डिटेल्स डिस्प्ले करायची. फ्रूटची डिटेल्स कशी डिस्प्ले करायची, सी आउट, सी आउट, सी आउट केलं आणि स्ट्रिंग मध्ये तुम्ही स्लॅश एन द्या. स्लॅश एन प्रत्येक बारेच द्यायचे. आणि एक डिफरन्स बनवा, म्हणजे एक थोडक्यात डिव्हिजन बनवा, म्हणजे ह्याच्याहून खाली फ्रूटची डिटेल्स येणार म्हणून. एफ फ्रूट डिटेल्स, हे पहा, हे असं मी एक थोडस डिझाईन केली. अशी डिझाईन जर तुम्ही ऍज इट इज टाकली त्या स्ट्रिंग मध्ये, तर तुमची डिझाईन सुद्धा ऍज इट इज प्रिंट होऊन येणार. आता मित्रांनो हे वर घ्या, पहा किती मोठा प्रोग्राम होत आहे आपला. सी आउट परत यूज करणार आपण, सी आउट. आता मी काय करणार, फ्रूटचं नाव डिस्प्ले करणार. मग फ्रूट एफ फ्रूट नेम, फ्रूट नेम हे डिस्प्ले करणार. आता हे डिस्प्ले करण्यासाठी इन्सर्शन ऑपरेटर आणि त्या नेम, इथं पहा नेमचं हे चुकलंय आपलं, नेम डिस्प्ले केला आपण इथं. आता नेम डिस्प्ले केला, असं ऍज इट इज डिस्प्ले होणार का मित्रांनो नेम. आता हे इतकं सोपं आहे का, मला जर नेम ऍक्सेस करायचा असेल या स्ट्रक्चर मधला, तर मी कसा ऍक्सेस करू शकतो, असं डायरेक्ट नेम थ्रू ऍक्सेस करू शकतो का, तर नाही मित्रांनो. स्ट्रक्चर मध्ये तुम्हाला माहिती, ऑब्जेक्ट थ्रू सगळ्या गोष्टी ऍक्सेस होतात मित्रांनो, ऑब्जेक्ट थ्रू सगळ्या गोष्टी. जर तुम्हाला याच्यावरती व्हॅल्यू एंटर करायची असेल, तर इथं काय लिहावं लागत आहे, F1. जर ऍक्सेस करायचे असेल, त्याला डिस्प्ले करायचं असेल, तरी सुद्धा त्याला तुम्हाला F1च लिहावं लागणार आहे. F1 डॉट ऑपरेटर यूज करावं लागणार आहे. मी तुम्हाला आधी प्रोग्राम करून दाखवतो आणि त्याने काही एरर येतो का ते तुम्हाला सांगतो. फ्रूट प्राइस, फ्रूट कलर प्राइस कलर. आता पहा मित्रांनो, मी फ्रूट टाकले, त्यांची प्राइस टाकली, त्यांची कलर टाकली, स्लॅश एन प्रत्येकाला देतो. आता पहा मित्रांनो, मी सगळी डिटेल्स घेतली. आता मित्रांनो हा प्रोग्राम रन व्हायला पाहिजे, पण रन होणार का, नाही, एरर येणार. एरर का होऊन येणार, तुम्ही स्ट्रक्चरच्या व्हेरिएबलला कसं ऍक्सेस करत आहात तुम्ही, चुकीचे आहे ना. डायरेक्ट नेम लिहून, डायरेक्ट व्हेरिएबलचं नाव लिहून तुम्ही याला ऍक्सेस करू शकतो का. जर ते व्हेरिएबल इथं डिक्लेअर असते, या इंट मेन फंक्शन मध्ये डिक्लेअर असते, तर हे व्हेरिएबल जर इथं डिक्लेअर असते, सपोज कॉमा इंट, सपोज CHAR कॅर देऊन इथं जर डिक्लेअर असते NAME, तर ते ऍक्सेस झाले असते. इथं डायरेक्ट नेम लिहिला असता तर. पण असं होणार आहेत का ऍक्सेस ते, जर ते दुसऱ्या स्ट्रक्चर मध्ये प्रेझेंट असतील, तर वरल्या स्ट्रक्चर मध्ये, तर त्यांना ऍक्सेस करायला आपण त्या स्ट्रक्चरचा, फ्रूट नावाच्या स्ट्रक्चरचा ऑब्जेक्ट बनवतो. आणि ऑब्जेक्ट आणि डॉट ऑपरेटर, ऑब्जेक्ट नेम डॉट ऑपरेटर आणि त्यानंतर व्हेरिएबल नेम, असं आपण त्याला ऍक्सेस करू शकतो. आता मी रन करतो, यामध्ये एरर येणार. पहा एरर आला,
खूप मोठा एरर आला. आता हे एरर काय म्हणतो मी तुम्हाला सांगतो सिंपल लँग्वेज मध्ये. तुम्ही याला असं ऍक्सेस करू शकत नाही, तर याला असं ऍक्सेस करू शकता. F1 डॉट ऑपरेटर, F1 डॉट नेम, असं तुम्ही याला ऍक्सेस करू शकता. या प्राइसला ऍक्सेस करायचंय तर सेम तसंच F1 डॉट प्राइस. या कलरला ऍक्सेस करायचंय तर सेम तसंच F1 डॉट कलर. आणि सेम डिस्प्ले करताना सुद्धा सेम तुम्हालाच तसंच लिहावं लागते. जसं तुम्ही व्हॅल्यूज घेताना घेतलं त्याला F1 डॉट ऑपरेटर वापर करून, तसंच तुम्हाला सेम करावं लागणार आहे F1 डॉट. आता मित्रांनो मी याला रन करेन तर प्रोग्राम पहा मित्रांनो, आता प्रोग्राम रन झालाय. काहीतरी एरर आला का मित्रांनो? म्हणजे तुम्हाला काय समजत आहे, ऑब्जेक्टचा वापर करूनच त्याच्यामधले व्हेरिएबल आपण ऍक्सेस करू शकतो, त्याशिवाय करू शकत नाही. F1 नावाच्या ऑब्जेक्टचा वापर करून, जो की तुम्ही तिथे डिक्लेअर केलाय. तुम्ही काही पण डिक्लेअर करू शकता. F1 च्या जागी तुम्ही S1 लिहिला असता तर S1 डॉट ऑपरेटर यूज केला लागला असता. G1 लिहिला असता तर G1 डॉट ऑपरेटर यूज करावा लागला असता. आता फ्रूटचं नाव, मग फ्रूटचं नाव मी दिलं ऍपल, लिहिलं, एंटर केला. फ्रूटचा प्राइस दिला मी फ्लोट मध्ये 60.20. आता मी एंटर दाबलं. फ्रूटचा कलर रेड. आता मी एंटर दाबलो तर मला डिटेल्स येऊन जाईल फ्रूटची. पहा फ्रूट डिटेल्स किती चांगला आउटपुट आलेला आहे मित्रांनो. बघा डिझाईन मध्ये फ्रूट डिटेल्स म्हणून असं डिव्हिजन आलेलं आहे. वरलं वेगळं खाल्लं वेगळं, यांच्यामध्ये एक लाईन आलेली आहे फ्रूट डिटेल्स म्हणून, जे की आपण स्ट्रिंग मध्ये दिली. पहा मित्रांनो कसं आलेलं आहे आउटपुट. फ्रूटचं नेम ऍज इट इज ऍपल, एंटर केलं तर ऍपल. फ्रूटचं PRIV प्राइस झाले का, प्राइस करा तिथं. फ्रूटचं प्राइस 60.20. फ्रूटचा कलर रेड, PRIV झाले इथं PRICE. टायपिंग मिस्टेक तर होत राहते, एवढी काय नाही, एवढं तर तुमचा एक्झामिनर हे करून टाकतो, इग्नोर करून टाकतो. आता परत फ्रूट कोणता एंटर करू? मँगो, GO मँगो. मँगोची प्राइस 100 रुपये किलो, 100.50 देऊया. कलर येल्लो. आता पहा मित्रांनो, मँगोची डिटेल्स तुम्हाला आलेली आहे. मित्रांनो जे कोणता फ्रूट तुम्ही एंटर करता त्या फ्रूटची डिटेल्स येऊन जाईल. मित्रांनो एकासोबत तुम्ही किती पण ऑब्जेक्ट डिक्लेअर करू शकता. एकासोबत F1 बनविलाय, F2 बनवू शकता, त्यानंतर कॉमा देऊन F3 बनवू शकता. किती पण ऑब्जेक्ट डिक्लेअर करू शकता एका स्ट्रक्चरचे किंवा एखाद्या क्लासचे. क्लासमध्ये बी सेम आहे, किती पण ऑब्जेक्ट तुम्ही डिक्लेअर करू शकता. फक्त जर तुम्हाला हे ऑब्जेक्ट जेवढे डिक्लेअर करतात तेवढ्या वेळेस तुम्हाला हे लिहावं लागेल. मग मित्रांनो यासाठी आपण काय करतो, ॲरे ऑफ ऑब्जेक्ट यूज करतो. ॲरे ऑफ ऑब्जेक्टचा अर्थ काय, ॲरे मध्ये आपण ऑब्जेक्ट पळविणार. ॲरेमध्ये आपण ऑब्जेक्ट पळविणार, हे तुम्हाला माहिती आहे. आपण ॲरे ऑफ ऑब्जेक्ट कसे करतो. आता मित्रांनो मला तर वाटत नाही ते ॲरे ऑफ ऑब्जेक्टचं तुम्हाला सांगायची गरज आहे. जर माहिती नसेल, समजत नसेल ॲरे ऑफ ऑब्जेक्ट काय आहे, तर सी लँग्वेजचे आपले लेक्चर्स युट्यूबवरती फ्रीली अवेलेबल आहेत. सी लँग्वेजची तुमची प्लेलिस्ट अवेलेबल आहे. त्या सी लँग्वेजच्या प्लेलिस्टला जा. आपल्या चॅनलवरती जायचं, चॅनलवरती गेल्यावर सी लँग्वेजची प्लेलिस्ट दिसते. त्या प्लेलिस्टवरती गेल्यावर तुम्ही सर्व स्ट्रक्चरचे लेक्चर्स तिथले बघून घ्या. स्ट्रक्चरचे लेक्चर्स तुम्ही तिथले बघून घ्या, जेणेकरून तुम्हाला स्ट्रक्चर समजून जाईल. आणि स्ट्रक्चर समजला की तुम्हाला क्लास बी समजून जाईल. आता उद्याच्या लेक्चरमध्ये काय काय घ्यायचे आपल्याला, क्लास काय राहतो ते घ्यायचंय, आणि त्यानंतर क्लास आणि स्ट्रक्चरचा डिफरन्स घेणार. आणि उद्याच्या लेक्चरच्या निमित्ताने मी युनिट नंबर 2 ला स्टार्ट करतो. युनिट नंबर 2 मध्येच मी क्लासेस आणि ऑब्जेक्ट सांगणार आहे. तर जर समजलं असेल, आपल्या चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा, आणि जास्तीत जास्त तुमच्या मित्रमैत्रिणींपर्यंत शेअर करा. बाय बाय.